प्रभाग क्रमांक 26 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः गणेश कसपेटे आपल्यासोबत आहे. त्यांच्या मिसेस सारिका गणेश कसपेटे ते देखील या वॉर्डमधून इलेक्शन लढवत आहे. एकंदरीत या ठिकाणी पाहतोय डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू आहे. नागरिकांचा, सोसायटीमधील नागरिक असतील, IT वर्ग असेल, त्यांचा प्रतिसाद त्यांना मिळतोय. खर तर वोटर मोजणे इतके दिवस आता निवडणुकीला बाकी राहिलेत, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पारडं जड दिसतंय. डोर टू डोर प्रचार करताय, मोठा प्रतिसाद सोसायटी धारकांचा तुम्हाला मिळतोय. कोणतं विजन घेऊन तुम्ही समोर चाललेला आहात नागरिकांच्या? या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ह्या सुटल्या पाहिजे, हा एवढाच एक विजन असतो. आता ही निवडणूक लोकल बॉडीची निवडणूक आहे. त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या ज्या काही समस्या गेल्या 9 वर्षापासून नागरिकांना भेडसावत आहेत, त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी संपूर्ण पॅनल या ठिकाणी करणार आहे. आत्ताच या ठिकाणी बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर हे या ठिकाणी येऊन गेले. त्यांनीही या ठिकाणी वास्तव्यास असणारे बीड किंवा नगर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून तुम्हाला निवडून द्यायचं आहे. कारण बीड आणि नगर जिल्ह्यातील मतदारांची संख्या आमच्या वाकड परिसरामध्ये ही जास्तीत जास्त आहे. आणि आज शनिवारचं औचित्य असल्यामुळे या ठिकाणचे ITN सुद्धा घरी आहेत. त्या ठिकाणी आम्ही IT कंपनीमधील आणि सोसायटी धारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे दारोदार जात आहे. एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी बीड असेल, मराठवाडा या ठिकाणचे मतदार मोठ्या प्रमाणात राहतात. IT वर्गात देखील ते काम करतात. संदीप क्षीरसागर यांना मानणारा या ठिकाणी वर्ग, एकंदरीत कसा त्याचा फायदा आपल्याला होणार आहे यामध्ये? निश्चितच संदीप क्षीरसागर यांचं, आमदार साहेबांचं काम या ठिकाणी खूप मोठं आहे. त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या भागातील त्यांना मानणारा मतदार हा या ठिकाणी भरपूर असल्यामुळे ITNs पण आहेत आणि बाकीची लोक आहेत. त्यांच्यावरती त्यांचा प्रभाव नक्कीच पडणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्या काही समस्या या ठिकाणी सोडवण्याचा आमचाही प्रयत्न राहील. तर त्यांचं खूप मोठं योगदान आमच्या निश्चित विजयामध्ये संदीप भैया क्षीरसागरांचा असणार आहे. डोर टू डोर प्रचार चाललाय, या ठिकाणी मोठमोठ्या सोसायटी आहेत, मात्र त्या ठिकाणी समस्या मोठ्या प्रमाणात आहे. नुकतंच या ठिकाणी कल्पतरू हार्मोनस सोसायटीमध्ये तुम्ही नागरिकांची भेट घेतली. या सोसायटी धारकांची मोठी नाराजी आहे, कारण या ठिकाणी लाईटीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आहे, तो कायम त्यांना भेडसावत आहे. त्याच्यावर कसा तुम्ही मार्ग काढणार आहात आणि त्यांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? हे पहा, कुठलंही काम हे एका दिवसात होत नाही, परंतु ते काम एक दिवस निश्चित झालं पाहिजे असं असतं. सातत्यानं गेली 9 वर्ष पाण्याचा प्रश्न आम्हाला या ठिकाणचे सोसायटी धारक विचारतात, लाईटचा प्रश्न विचारतात आणि रस्ता असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल, ह्या समस्या जर सातत्यानं ते लोक विचारत असतील तर ही समस्या एक दिवस सुटली पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, एक ना एक दिवस ती सुटली पाहिजे. आणि हा त्यांना विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे. ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याकडे मत मागायला जातो, त्यावेळेस मत मागताना त्यांनी आम्हाला केलेला प्रश्न हा नक्कीच आमच्या जिव्हारी लागतो. कारण आमच्याकडनं जर कामं होत नसतील तर ते नक्कीच आम्हाला मतदान करणार नाही. परंतु त्यांची जर आम्ही प्रश्न सोडवले तर ते नक्कीच आम्हाला मतदान देतील. आम्ही त्यांना हीच ग्वाही दिली की जर त्यांच्याकडे आम्ही एक साधं उदाहरण दिलं, एखाद्या सोसायटीमध्ये सोसायटी धारक सिक्युरिटी एजन्सी नेमतात आणि त्या सिक्युरिटी एजन्सीने जर चांगलं काम केलं नाही तर ते सोसायटी धारक ती सिक्युरिटी एजन्सी बदलतात. मग आमचंही म्हणणं तेच आहे, जर लोकप्रतिनिधींनी चांगलं काम केलं नसेल तर तो बदलण्याचा लोकशाहीने अधिकार हा आपल्याला दिलेला आहे. म्हणून मी सर्व मतदारांना आणि जनतेला आवाहन करतो की नक्कीच तुम्ही आमचं विजन पहा, आमचे काम करण्याची पद्धत पहा आणि त्यानुसारच तुम्ही आम्हाला मतदान करा, एवढंच आवाहन मी जनतेला आणि मतदारांना करतो. नागरिकांचा मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, काय विजयाचा विश्वास वाटतोय? 2-3 दिवस आता हातावर बोटावर मोजणे इतके राहिलेले आहेत, काय एकंदरीत सांगायला? 100%. कारण सेंट्रलचे इश्यू हे नरेंद्र मोदी साहेब सोडवत असतात. राज्याचे इश्यू सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे सोडवायला आहेत. परंतु लोकलचे इश्यू आम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस जाणून घेतोय तर ते सोडवण्याची क्षमता ही नक्कीच आमच्यामध्ये आहे असं आम्हाला वाटतंय. आणि आम्ही प्रचारात या ठिकाणी आघाडी घेऊन जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी निवडून येण्याची आमची नक्कीच खात्री आहे. निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 26 मधून सारिका गणेश कसपेटे, त्याचबरोबर तुतारीच्या उमेदवारांनी या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर डोर टू डोर जाऊन
सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांशी ते संवाद साधत आहेत आणि चांगला प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळतोय. त्याचबरोबर मराठवाड्याचा मोठा मतदार ह्या प्रभागात असल्यामुळे या ठिकाणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील येऊन गेले होते. या ठिकाणी लोकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय कुठेतरी प्रचारामध्ये या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट आमदार शिवराज प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.